सुरेश धसांकडून माझ्या जीवाला धोका, सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। पूर्वकल्पना न देता पोलीस संरक्षण काढल्याची खाडेंची तक्रार। बीडच्या केज न्यायालयात वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार। खंडणी प्रकरणात केज न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला। पृथ्वीराज चव्हाण यांची हायकोर्टात धाव। कराड विधानसभेबद्दल झालेल्या पराभवाबद्दल हायकोर्टामध्ये याचिका दाखल। निकालाच्या दिवशी ईव्हीएमच्या बॅटरी जास्त चार्ज असल्याचा केला आरोप। एमपीएससी अंतर्गत 320 रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार। 21 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार, तर 10 फेब्रुवारीपर्यंत भरता येईल अर्ज। अमरावतीच्या उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुखपदी पराग गुडगे यांची निवड करण्यात आली आहे। पराग गुडगे यांनी यापूर्वी विद्यार्थी सेना, अमरावती शहर प्रमुख, युवा सेना तसेच जिल्हा प्रमुख आणि महानगर प्रमुखपदी शिवसेनेत केलं होतं काम। परभणीत दिव्यांगांना सरकारकडून दर महिना 1,500 रुपये अनुदान मिळतं। मात्र हे अनुदान दर महिन्याला न मिळता 3 महिन्यांचे एकत्रित मानधन दिव्यांगांना दिलं जात आहे। त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असून वेळेत अनुदान देण्याची मागणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी केली आहे। नाशिकचा झेंडा रोवणाऱ्या 49 खेळाडूंना नाशिक महानगरपालिकेतर्फे क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे। क्रीडाविषयक कामांसाठी दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातील 5% निधी राखीव ठेवण्यात आलाय। 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शांती निकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरलाय। या चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचं आहे। जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे। त्यासोबतच असे मत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केले। परभणी जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजनेत जिल्ह्यात 200 गावातील ग्रामपंचायतींना त्यांच्या हक्काची नवीन इमारत मिळणार आहे। 176 कामांना प्रशासकीय मान्यताही दिली असून 83 कामं सुरू करण्यात आली आहेत। सर्वाधिक नवीन इमारत सेलू जिंतूर या तालुक्यात होणार आहे। लेखक संघ आणि आदिवासी समाज बांधव द्वारा पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन। राजूर सारख्या आदिवासी बहुल बाजारपेठेच्या गावात साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावर झुरिच या ठिकाणी पारंपरिक भारतीय पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आलं। स्वित्झर्लंडमधील भारतीय नागरिकांनी मोठ्या उत्साहाने फडणवीस यांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जालना दौऱ्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन करणार। आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान होणार आहेत। वॉशिंग्टन इथे धूमधडाक्यात होणार शपथविधी सोहळा। डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेचे 47वे खरं तर राष्ट्रपती होणार आहेत। ट्रम्प फ्लोरिडाहून वॉशिंग्टनला पोहोचलेले आहेत। ट्रम्प यांचा शपथविधी संसदेत होणार असल्याने अनेक समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे। डोनाल्ड ट्रम्प घेणार राष्ट्राध्यक्षाची शपथ। अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष घेणार ते खरं तर होणार आहेत। ट्रम्प यापूर्वी 2016 ते 2020 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते। मुकेश अंबानी आणि नीता अंबानींनी डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारणार आहेत। अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क यांचा अमेरिकेच्या सरकारमध्ये सहभागी ते खरं तर होणार आहेत। मस्क यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी दक्षता विभाग बनवण्यात येईल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। नियुक्तीची घोषणा केल्यानंतर अमेरिकेला दीर्घकाळ पुढे ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया एलन मस्क यांनी दिली आहे। जानेवारी 2025च्या पहिल्याच पंधरवड्यात राज्यात हिवताप, डेंग्यू व चिकनगुन्याचा प्रादुर्भाव दिसू लागलाय। राज्यात हिवतापाचे 401, डेंग्यूचे 210 तर चिकनगुन्याच्या 130 रुग्ण आढळलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.